नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीकडनं वंचितला 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव दिला जाणार असं सूत्रांकडनं कळतंय. वंचितला दिलेल्या नव्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडीची वेट अँड वॉचची भूमिका आहे. तर वंचितकडनं मवियाला 6 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय. अधिक माहिती घेऊयात. निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. निवृत्ती, साधारण किती जागांचा पर्याय दिला जातोय? वंचितशी थेट बोलणं झालेलं आहे का मवियाच्या लोकांचं? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की आज महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाची यादी जी आहे ती यादी जाहीर होणार होती, परंतु ठाकरे गटाची आज यादी जाहीर न होता वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाची पहिली यादी जी आहे ती उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर 4 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता, परंतु हा आता 1 जागाचा प्रस्ताव आज आणखी वाढवून महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला आहे. एकूण 5 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद आहे. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर ठाकरे गट आपली पहिली उमेदवारांची यादी जी आहे ती यादी देखील घोषित करणार आहे. ठाकरे गटाची खरं तर 15 ते 16 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार होती, परंतु वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ती भूमिका उद्या स्पष्ट होणार आहे. त्यासाठी त्या भूमिकेनंतर ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये जवळपास 3 जागांचा तिढा होता, तो देखील तिढा संपलेला आहे. ह्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, जालना, सांगली आणि भिवंडी जागेचा ह्या 4 जागांचा तिढा होता. ह्या जागांचा देखील तिढा सुटलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची उद्या पहिली यादी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर जाहीर करण्यात येणार आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद निवृत्ती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.